जय गुरु सर. जय गुरु. हा. जय गुरु. कुठपासून जय सुरू गुरु. करायचं आपण? जय गुरु. हम्म. एक मिनिट. 12 सुरू करायचंय. ठीक आहे. 12. हो. हम्म. कच्चिदात्मन कच्चिदात्मसमाशूराः श्रुतवन्तो जितेंद्रियाः कुलीनाश्चैंजित. सर तो उच्चार कसा करायचा? कुलीनाश्चैं चेंगितज्ञाश्च. चैंगित चेंगितज्ञाश्च. चैंगितज्ञाश्च हा. कृतास्ते तातमन्त्रिणः. हम्म. अन्वय दिलाय. तात आत्मसमाः शूराः श्रुतवन्तः जितेंद्रियाः कुलीनाश्च इंगितज्ञाश्च. हम्म. बरोबर. हम्म. पुढे आहे की आणखी. ते मंत्रिणः कृताः कच्चित. भेटते म्हणजे नकोय का? वेगळ्या ठिकाणी काय काढून ठेवू. काय काय सर इंग्रजीमध्ये अर्थ दिलाय. आय होप डिअर ब्रदर यू हॅव अपॉइंटेड मेन हू आर ब्रेव लर्नेड सेल्फ कंट्रोल्ड अँड नोबल बर्थ अँड स्किल्ड इन गेसिंग फ्रॉम हिंट्स. हम्म. बरोबर. हम्म. आता मराठीतला अर्थ. तात म्हणजे तो भरताला म्हणतो की हे बाळा भरता. हम्म. आत्मसमाहा मेन इक्वल टू यू. हम्म. तुझ्यासारखी माणसं असं का? हो. हं. शूर हम्म. श्रुतवंत म्हणजे लर्नेड म्हणजे विद्वान. हम्म. जितेंद्रिय म्हणजे ज्यांचा स्वतःवर कंट्रोल आहे, ज्यांनी इंद्रियांना वश केलेलं आहे असं. हम्म. कुलीनाश्च कुलीन. हम्म. आणि इंगितज्ञाश्च म्हणजे आधीच गेस करून आधीच विचार करून ज्ञान आपण मिळवणं काय म्हणता येईल आपण म्हणजे आपण मराठीत समस्येचं म्हणतो ना, आधी इंगित. इंगित म्हणजे काय? गुपित मराठीत इंगित गुपित याच. गुपित. हा. गुपित. हा. गुपित. गुपित गुपित म्हणजे ज्याला आपण त्याचं हा म्हणजे जे सहज ओपन नसतं. हा. ते हं. ते इंगित म्हणजे त्याचं इंगित मला समजलं असं आपण म्हणतो ना, म्हणजे त्याचा हेतू मला कळला तो असं. हम्म. तो म्हणजे तर तपलेलं ओळखणारा थोडक्यात. तर आहे ना. तर इंगितज्ञ म्हणजे हेतू ओळखणारा. हम्म. जे प्रकट हा नाही. हेतू. हा. तर इंगितज्ञ म्हणजे तो हेतू ओळखणारा. स्किल्ड इन. तो हेतू कसा ओळखणार काय हे जे प्रकट नसतं, जे गुप्त असतं, पण तरी ते जाणून घेणारा असं. तर असे तू कृताहा. हा म्हणजे कृताहा म्हणजे हे केलंय ना तसं. केलंय ना. हा बनवलंय. केलंय ना असं. हा. हम्म. हम्म. असं. आणि कच्चित म्हणजे परत केला आहेस ना. आहेच ना. हा. म्हणजे हं. हो. हो. आशा आहे करतोस ना किंवा असं. कृता कचित. कच्चित म्हणजे तू केले आहेस ना, म्हणजे मला अशी आशा आहे की पण तू असं केलेस. हम्म. म्हणजे म्हणजे मंत्री राज्यकारभार केलंय असं काय चालवण्यासाठी. म्हणायचंय ना त्याला. हो. मंत्री बनवलंय ना तू अशा लोकांना. हम्म. बरोबर. हम्म. मंत्रिणः आणि कृताः. योग्य हा. हम्म. मंत्रिणः कृताः कच्चित असं. ठीक आहे. तर पुढचं. सुरुवातही वाच. मंत्रो विजयमूलं हि राज्ञां भवति राघव सुसंवृत्तो मंत्री धुरैः धुरैर्मात्यैः म्हणजे मंत्री धुरैः अमात्यैः शास्त्रकोविदैः. मंत्री धुरैही आणि अमात्यही असं. अमात्यैः हो ना, तसंच हम्म. बोलले ना. हम्म. मंत्र आहे की मंत्री आहे? आपल्या पुस्तकात मंत्री आहे, इथे मंत्र आहे का? नाही, मंत्रीच पाहिजे त्या नाही, खालच्या मंत्रीच आहे. ह्याच्यात. हा. हा 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 हो बरोबर. रा हे म्हणजे राघव शास्त्र कोविदैः मंत्रिधुरैः अमात्यैः सुसंवृत्तः मंत्रः राज्ञां
विजयमूलं भवति हि. हम्म. हम्म. म्हणजे अं, राजाचं म्हणजे विजयाचं मूळ विजयमूलम म्हणजे हम्म. मंत्री हेच मंत्रीच आहेत असं म्हणायचंय का? हे राघव हम्म. हे राजांसाठी भरता. राजांच्या विजयाचं मूळ चांगले मंत्री म्हणजे मंत्रीमध्ये म्हणजे चांगल्या मंत्री असण्यात आहे का? हम्म. बरोबर. तर असं असं होईल, हे राघवा. आता इथे राघवा हम्म. म्हणजे काय? राघव हा शब्द भरता रघुकुळातील. नॉर्मली नॉर्मली आपण भरतासाठी. नॉर्मली रामासाठी वापरतो, पण रघुकुलातल्या कोणालाही राघव हा शब्द लागू होऊ शकतो. त्यामुळे तो राघव, राम भरताला राघवच म्हणतो, हे राघवा. हा. हं. हम्म. की अ, म- अ, विजय मूलम म्हणजे राज्ञाम. राज्ञा म्हणजे राजाचं. हा. राज्ञाम. म्हणजे षष्ठी राज्ञाम. हा. राजांचे किंवा राजाचे. हा. राजाच्या विजयाचे मूळ हे हा कशात आहे? हा. तर शा, शास्त्र कोविद म्हणजे शास्त्रात निष्णात. हम्म. हं. नंतर मंत्री धुरही म्हणजे मंत्रणा करणे म्हणजे सल्ला देणे. तर जो आणि म्हणजे ज्याला आपण धुरंधर म्हणतो ना, धुरा म्हणजे ज्याला आपण म्हणजे योग्य असं, म्हणजे योग्य मंत्रणा करणारे. हा. अमात्य म्हणजे हा. हा म्हणजे असे. आता हे सगळं शास्त्र कोविद मंत्री दुरई हे अमात्य. हा. तर अमात्यही हे अमात्यांचं विशेषण आहे. शास्त्र कोविदही म्हणजे शास्त्रात निष्णात आणि मंत्रणा करण्यात निष्णात असे अमात्यांकडून हा सुसंवृत सुसंवृत्त मंत्र हा. म्हणजे अशा अमात्यांकडून हा सुसंवृत्त म्हणजे गुप्त. गुप्त. हा. संवृत्त वृत्त म्हणजे गोल. गोल म्हणजे झाकलेलं असं. हा. सुसंवृत्त म्हणजे योग्य प्रकारे गुप्त ठेवलेलं मंत्र. मंत्र म्हणजे सल्ला. तर हाच राजाच्या विजयाचं मूळ आहे असं तो सांगतो. तर मंत्री दुरई ही म्हणजे समुपदेशक असे होऊ शकतं ना? काय माहिती समुपदेशक या अर्थाने ना होऊ पण शकेल किंवा नसेल हे मला नाही माहिती, पण मंत्री धुरई म्हणजे मंत्रणा करण्यात धुरंधर असं. मंत्रणा पण म्हणजे प्रॉपर काउन्सिलिंग असं दिलेलं आहे. हा. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशक होत आहे. सर मराठी अर्थ परत एकदा सांगा ना, म्हणजे हे वाक्य नीट हम्म. जुळत नाहीये म्हणून. हे राघवा. हम्म. हं. म्हणजे शास्त्रात निष्णात असलेले आणि योग्य मंत्र करणाऱ्या अमात्यांकडून हा गुप्त मंत्रणा हेच राजाच्या विजयाचं मूळ आहे. हं? अमात्यांकडून गुप्त मंत्रणा. हा. कारण मंत्र. अमात्यांनी असं आता आता तुम्ही इथं बघा ना, म्हणजे योग्य म्हणजे आता दोन दोन प्रकारचे बघा, म्हणजे मी पॉलिटिकल उदाहरण देतो. हा. अं, जिथं आता बघा केंद्रीय मंत्री जे आहेत ना आपले सध्याच्या हं. राज्यकारभारातले, बघा हं. कोणीही आउट ऑफ टर्न बोलतो का कधी? नाही. कधीच नाही. कारण मोदींनी हं. त्या सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की कोणी उगीच तोंड हं. उघडायचं नाही. आणि तेच तुम्ही महाराष्ट्रात बघा, तो शिरसाट काय बोलतो, तो कोण म्हणजे ते विशेषतः शिवसेना आणि यांचे मंत्री कोण काय, तो माणिकराव कोकाटे काय बोलतो. म्हणजे आता ते हं. कोॲलिशनचं कंपल्शन आहे तसं, पण म्हणजे सी योग्य म्हणजे त्यांना जे काय बोलायचं असेल ते त्यांनी मंत्रिमंडळात आणि मुख्यमंत्र्याशी किंवा प्रधानमंत्र्याशी पंतप्रधानांशी बोललं पाहिजे ना. नाहीतर पूर्वी तुम्ही हं. बघा की मनमोहन सिंग असताना तो चिदंबरम काय बोलायचा, सुशील कुमार शिंदे काय, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या वाटेल ते बोलायचं नाही का असं. तर
इथं आता हे मंत्र्यांना हे माहिती पाहिजे की त्यांना एकेका विशिष्ट म्हणजे खातं दिलेलं आहे म्हणजे त्यांनी त्याच्यावर काही बोलत सुटणं असं नाही. त्यांना जे वाटेल ते त्यांनी योग्य सल्ला पंतप्रधानांना देऊन तसं करायचंय गुप्तपणे म्हणजे हम्म, असं म्हणजे जसं असं राज्यकारभाराचं वैशिष्ट्य म्हटलं जातं की किंवा इव्हन मॅनेजमेंटचे म्हणजे की ज्याला जेवढं कळणं आवश्यक आहे तेवढंच त्याला कळायला तेवढंच त्याला पाहिजे, सांगायचं. तेवढंच त्याला चाणक्य सांगायला नीती. पाहिजे. हा. आता तेच बघा तुम्ही, देवेंद्र फडणवीस कधी प्रॉब्लेम मध्ये आले आहेत का? काहीतरी नाही, कॉन्ट्रोवर्शियल कारण ते स्टेटमेंट वाटेल तसं बोलतच नाहीत. कधीच नाही. हा, नाही का? तर हा एक म्हणजे चांगला गुण आहे म्हणजे त्यांचा. राजनीतीमध्ये हा फार महत्वाचा गुण आहे की ज्याला जेवढं आवश्यक आहे ते त्याला आणि त्यालाच सांगायचं. इतरांना सांगून काही फायदा नसतो ना, नाही का? असं. संयमी आहेत ते खूप. हम्म? संयमी आहेत ते खूप बोलण्यामध्ये. नाही, हा घड करत महत्व. नाहीत. हा, भले तुम्ही हा. किती हुशार असाल पण ते आउट ऑफ टर्न कधीच बोलत नाहीत. नाही. नाही नाही. हम्म, रोल आहे सगळं हम्म, त्यांचं. हम्म. हा, पुढचं. इवन हा, एक आज आज एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात सुद्धा त्यांनी इतकं सुंदर विवेचन केलं. म्हणजे जी काही युती केली होती ना त्यांनी, तर त्याच्या संदर्भात पण ते इतकं सुंदर बोललेत की ते स्वतःवर काहीच घेतलेलं नाही. म्हणजे हे हम्म, सगळं करण्याचं काम सुरुवात कोणी केलं तर शरद पवारांनी. हम्म. हो हो, ते एनडीटीव्हीला का काय एनडीटीव्हीला ताकद झाली त्यांची. खूप छान. खूपच सुंदर बोललेत ते. हो हो. तेच. पुढचं चला. हा, कच्चे काय ते कोण वाचतंय? निद्रावशम. हा, राजेश तुम्ही वाचा. कच्चित् निद्रावशं नेषि कच्चित् कालेव बुध्यसे कच्चिच्चाव कच्चिच्चापरत्रात्रेषु चिन्तयस्यथ नैपुणम्. अन्वय हम्म, दिसत आहे. हम्म, निद्रावशम हम्म, नैषीः क्वचित् काले प्रबुध्यसे क्वचित् हम्म, अपरात्रेषु अर्थनैपुण्यं चिंतयसी क्वचित. हम्म. कच्चित. अर्थ दिलाय. कच्चित. कच्चित. हा, हम्म, कच्चित. आय ट्रस्ट दिलेले. निद्रावशम कंट्रोल्ड बाय द स्लीप. नैशीही क्वचित आर यू नॉट आय ट्रस्ट. काले at appropriate time प्रबुध्यसे क्वचित जे आर अवेक आय होप. हम्म, म्हणजे तो भरताला विचारतोय, भरत तू निद्रेला वश तर होत नाही ना. हम्म. तर पहिलं वाक्य याच्यात असं आहे, कच्चित निद्रा वशम नैशी. हम्म. हम्म, म्हणजे हे भरता, हे अंडरस्टूड आहे. हा, न हम्म. एशी नैशी म्हणजे न एशी ही म्हणजे तू निद्रेला तर म्हणजे तू म्हणजे तुला झोप प्रिय नाहीये ना, किंवा तू झोपेच्या अधीन तर नसतोस ना, असं. हम्म. निद्रावश्य म्हणजे अधीन, तू झोपेच्या अधीन तर नसतोस ना. आणि करेक्ट. कच्चित काले अवबुद्धसे. हा, आणि काले म्हणजे इथे योग्य काळी तू उठतोस ना. कच्चित म्हणजे योग्य योग्य वेळी जागा होतोस ना. हा. जागा होतोस ना. कच्चित च अपररात्रेषु चिंतयस्य अर्थ नैपुणम. हा, चिंतयसी अर्थ नैपुणम. आणि तू म्हणजे ज्याला म्हणतो की रात्र सकाळी. उलटल्यावर अर्थाबद्दल चिंतन करतो ना. अर्थसिद्धीबद्दल चिंतन करतो ना. हं, तर इथं असं आहे की कच्चित अपररात्रेषु म्हणजे काय, की नॉर्मली मध्यरात्री. हा, मध्यरात्री नाही. मध्यरात्र. नाही, उत्तर रात्री असणार. उत्तर रात्री किंवा अर्ली अवर्स ऍक्च्युली खूप पहाटे. अपररात्र म्हणजे रात्र झालेली आहे आता. म्हणजे रात्र नंतर. मूळ रात्र झाली आहे पण संपलेली नाही अशी अपर म्हणजे रात्रीचा दुसरा भाग किंवा तिसरा भाग. तर जसं अपराह्न म्हणजे काय?
दिवसाचं अं, एक असतो दुपार म्हणजे ना? हा म्हणजे मध्यान्नाच्या नंतरची वेळ त्याला अपराह्न म्हणतात. म्हणजे साधारणतः दुपारी 2 ते 4 याला म्हणतात ते अपराह्न काळ. अन्न म्हणजे तर दिवस. म्हणायचे हा 4 वाजताच्या वेळेला ना, 3-4 वाजता. तीन हा जसं असं म्हटलं जातं म्हणजे धर्मकार्यामध्ये हा प्रात प्रात जे आहे म्हणजे सकाळची वेळ जी आहे तर ती माणसा म्हणजे देवाची देवकार्य करण्याची. मध्यान्ह हे मनुष्याची. हा म्हणजे जेवणाची विशेषतः मी सांगतो भोजनाची. अपराह्न ही पितर म्हणजे म्हणून जे श्राद्ध कर्म असतं ना ते नेहमी अपराह्न काळी केलं जातं. म्हणजे 2 ते 4 या वेळात दुपारी 2 ते 4 वेळा. हा म्हणजे आणि सायाह्न. सायाह्न म्हणजे संध्याकाळी. हम्म. तर ही संध्याकाळनंतर म्हणजे ती राक्षसांची वेळ असं. तर म्हणजे म्हणजे आपण श्राद्ध वगैरे करतो ते 2 ते 4 त्याच्यानंतर करायचं असतं. हो 12 नंतर बा सुरू करतात ना बा साधारण, आणि साधारणतः 2च्या दरम्यान ते देतात हा पिंड. कारण कसं की सकाळच्या वेळात तुम्ही देवकर्म करणार, दुपारच्या वेळात तुम्ही बाकीची कामं करणार. मध्य म्हणजे 12 ते 2 म्हणजे किंवा तो थोडा विधी सुरू केला तर चालतो पण शक्यतो ते ब्राह्मणांचं जे जेवण वगैरे असतं ना म्हणजे पितरांची जी वेळ असते ना ती अपराह्न काळची हम्म. असते असं. अच्छा, म्हणजे 2 नंतर असायला पाहिजे का मग ती? ऍक्च्युअल जेवणाची पूजन वगैरे थोडं आधी केलं तर चालतं पण पितर म्हणजे आता कसं कोणी काही करतो. आता गणपती सुद्धा सकाळी 4 वाजता बसवतात. वास्तविक गणपती ही बसवण्याची वेळ ही निश्चित आहे. ही मध्यान्ही बसवायला पाहिजे असतो गणपती. हो, ओके. हा पण हल्ली काय गुरुजींच्या सोयीने मग ते सकाळी 3 पासनं पण बसवणारे लोक आहेत आणि गुरुजी पण जातात कारण शास्त्र कोणाला माहिती नाही माहिती करून द्यायची इच्छा नाही कोणाची असं आहे. हो, तर माझ्या ते ओळखीने अर्थ गेले सकाळी नैपुणम. 3 वाजता येतात. हो गोकर्णाहून येतात. हो. अरे 3 वाजता तुम्ही काय सर, गणपतीला काय बोला. नैपुणमचा अर्थ काय घ्यायचा? अर्थ नैपुणम अर्थ म्हणजे काय. इथे अर्थ हा शब्द पैसा? वेगळ्या अर्थ हा नाही नाही पैसा नाही. इथे अर्थ नाही. नैपुणम हं. म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड. अच्छा. एखाद्याचा आपण म्हणतो ना की अर्थपूर्ण म्हणजे अर्थ म्हणजे हां. रिझल्ट. पण जसं मग काय म्हणजे गीतेमध्ये खूप पहाटे गीते उठून. गीतेमध्ये जसं म्हटलेलं ना की 4 प्रकारचे भक्त असतात बरोबर. हा हं. आर्त जिज्ञासू अर्थार्थी नाही का आणि हं. काय आतुर काहीतरी ज्ञानी. असं. नाही नाही हा आणि ज्ञानी हा. तर हं. तो जो अर्थार्थी जो भक्त आहे तो अर्थार्थी हं. म्हणजे काय अर्थ म्हणजे काहीतरी त्याला फळ हवं असतं त्याचं. म्हणजे म्हणून तो उपासना करत असतो नाही का. हं. काही आर्त असतात. आर्त म्हणजे संकटात धावा करणारे त्यांना आपण आरती हा शब्द आहे ना हा तो खरा आरती असं लिहिणं खरं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तो आरती रफार पाहिजे. कारण काय की आर्तता हा शब्द आहे ना किंवा आर्त तसा आहे तो शब्द. आरती असा नाहीये तो खरा. आरती म्हणजे काय जो आर्तपणे देवाचा धावा केला जातो त्याला आरती म्हणतात. हम्म. पण तर मग ती सर इथे वाक्य कसं होईल ते की रिझल्ट ओरिएंटेड तू विचार करतोस ना, म्हणजे काय जे काय राज्याचे प्रॉब्लेम्स असतील त्याच्याबद्दल. हो मग हे हो केव्हा ना. खूप पहाटे उठून. कारण कसं असतं की सकाळी तुम्हाला डिस्टर्ब करणार कोणी नसतं. हम्म. हो. नाही का. इवन आता सुद्धा हं. हल्लीच्या युगात तर ते फारच लागू आहे. फोन बिन मोबाईल वगैरे सगळ्या ह्याच्यात. पण पूर्वी सुद्धा म्हणजे प्राचीन काळापासून सुद्धा स- सकाळी कुठलंही कार्य हे पहाटेला एकांत मिळतो म्हणून योगी लोक किंवा इवन जे ध्यान वगैरे लावायचं ते म्हणतात सगळे सकाळी का म्हणतात कारण सकाळची जी वेळ आहे ना ती नॅचरलीच ती असं एकांत आणि एकाग्रतेसाठी चांगली असते म्हणून असं. हम्म. म्हणजे मग आता ह्या श्लोकाचा अर्थ असं झाला की हे वत्सा भरता तू झोपेच्या अधीन तर नसतोस ना, योग्य वेळी तू जागा होतोस ना, खूप पहाटे उठून तू राज्याच्या अडचणींचा म्हणायचं का उपाय नाही शोधण्यासाठी विचार करतोस ना. मराठीत अर्थसिद्धी दिलाय सर.
तू अर्थसिद्धीच्या उपायाचा विचार करतोस ना? नाही, इथे मूळ शब्द काय आहे? चिंतयसी अर्थ नैपुणम. हा, तर पुन्हा हा, तर निपुणता म्हणजे काय? की ज्याला म्हणतात की अं, उत्कृष्ट किंवा चांगलं, उत्कृष्ट, नाही का? निपुण म्हणजे स्किल्ड, हा, किंवा इफिशियंटली. तर अर्थ नैपुण म्हणजे काय? की उत्कृष्ट फळांचा तू विचार करतोस ना, असं. अर्थ नैपुण म्हणजे कमी श्रमात जास्त फळ, या अर्थाने निपुण म्हटलं जातं. हम्म. निपुण कोण असतो? की जो कमी श्रमात जास्त साध्य करतो, त्याला निपुण म्हटलं जातं, नाही का? तर इथं अर्थ नैपुण म्हणजे काय? की कमी श्रमात जास्त फळ याविषयी तू विचार करतोस ना, चिंतन करतोस ना, असं. पण पैशाविषयी नाही का अर्थ म्हणजे इथे? नाही. नाही. अच्छा. हम्म. संस्कृतमध्ये ना अर्थ हा शब्द जो आहे ना, जास्त करून पैशाविषयी नाहीये, फळाविषयी आहे. फळ. बर. अर्थ म्हणजे आता आपण प- पैशाला सर्वस्व मानतो म्हणून फळ मानतो म्हणून अर्थ, हल्लीच्या युगामध्ये. पण नाही तर अर्थ याचा अर्थ रिझल्ट असं. हम्म. मग काय म्हणायचं त्याला? कमी श्रमात असं नाही तर त्याचा असं अर्थ म्हणतोय आपण, लिहितो. हा, की तू, हा, पहाटे उठून, असंच म्हणूया आपण, पहाटे उठून, हा, अं, फळाविषयी म्हणजे किंवा प- कमी श्र- नाही, तसं मी विचार करतोय, उत्कृष्ट फळांविषयी किंवा उत्कृष्ट परिणामांचे चिंतन करतोस ना, फळ किंवा परिणामाचे चिंतन करतोस ना, असं. पण मग त्यांनी राज्यकारभार इंग्लिशमध्ये अबाउट ज्युडियस स्टेटक्राफ्ट लिहिलंय, म्हणजे योग्य राजनीतीचा विचार करतो ना, असं म्हणता येईल का? तर इथे अर्थ म्हणजे काय? इथे अर्थ म्हणजे स्टेटक्राफ्ट असं त्यांनी अर्थ घेतलेला आहे, आणि नैपुण म्हणजे ज्युडिशियस असं केलेलं आहे. पण म्हणजे लिहिताना त्या अर्थाने जर म्हणायचं असेल तर मग आपण ज्युडिशियस म्हणजे योग्य राजनीती असं म्हणता येईल. हम्म. पण इथे राजनीती कुठे शब्दच आलेला नाही. त्यामुळे जसं मी म्हटलं की मूळ, जसं कौटिल्य अर्थशास्त्र म्हणजे ते इकॉनॉमिक्स नाहीये, तर ती राजनीतीच आहे. हा, त्या अर्थाने इथं राजनीती म्हणता येईल, असं. फळ, फळ किंवा परिणाम. कारण राज्य हे इथे अंडरस्टूड आहे. हा, राज्याकरिता योग्य परिणामांची आणि उत्कृष्ट परिणाम आणि फळाचा तू विचार करतोस ना, असं. म्हणजे गहन अर्थ भरलेला आहेच याच्यामध्ये पण. हो. हम्म. हा, वाचा इथं पुढचं. कोण वाचताय? मनीषा ताई वाचताय? हा, वाचते सर. कच्चिन्मन्त्रयसेनैकः कच्चिन्न बहुभिः सह कच्चित्ते मन्त्रितो मन्त्रो राष्ट्रात् परिधावति हम्म. एकः अलोन न मन्त्रयसे कच्चित् यू आर नॉट प्लॅनिंग आय होप बहुभित्सह विथ मेनी न कच्चित होप यू आर नॉट डिस्कसिंग मंत्रितः when decided ते मंत्रः that decision राष्ट्रम about the kingdom न परिधावति कच्चित does not run through I trust. हम्म. फार सुंदर आहे हे. आता आपण जे बोललो हम्म. ना, त्याच संदर्भात आहे ते. तेच हम्म. तेच. खरी हम्म. राजनीती कशी असली पाहिजे, डिसिजन्स कसे घ्यायचे आणि कोणाला कळू न देता अंमलात आणायचे. खरंच सांगा सर. हा, एक मिनिट जस्ट.
हा, प्रीतम एक 10-15 मिनिटात फोन करतो. हा, हा. तर कच्चिन्न मंत्रयसे न एकहा. म्हणजे काय, की तू फक्त एकटाच तर प्लॅन करत नाहीयेस ना. हम्म. म्हणजे काय, की नियोजन करणे. योजना करताना तू सगळ्यांना विश्वासात घे, म्हणजे सगळ्यांशी चर्चा कर असं. हा. आणि कच्चिन्न बहुभिः सह कच्चित्ते मंत्रितो. म्हणजे ब- अं, याचा अर्थ असा की ठरवल्यावरती मात्र तू म्हणजे जेव्हा निर्णय घेताना मात्र तू स्वतःचा घे, असं त्याला म्हणायचं. म्हणजे चर्चा करताना तू सगळ्यांशी कर, पण निर्णय घेताना तू म्हणजे तू एकटाच घे. हा. आणि मंत्रो राष्ट्रात अ, धावती. म्हणजे आणि कच्चित ते मंत्री तो मंत्रो. आणि ते जे ठरवलेलं असतं मंत्र म्हणजे सल्ला, तो राष्ट्रात परिधावती. म्हणजे त्याचा म्हणतो आपण म्हणजे चौका चौकांवर तर त्याचं चर्चा होत नाहीये ना उगीच असं. एक म्हणजे तुझ्या निर्णयांची किंवा निर्णय घेण्याआधी असं. आय होप यू नायदर डिसाइड अलोन नॉर डिस्कस विथ. नाही नाही, सॉरी ना, थोडंसं असं आहे. आय होप यू नायदर डिसाइड अलोन नॉर डिस्कस विथ मेनी. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की म्हणजे एकटा पण नको आणि खूप मुलं म्हणजे सगळ्यांशी पण नको. मोजक्या लोकांशी चर्चा करून तू निर्णय घे म्हण असं. हा. आणि म्यूट करा हा, ज्यांच्या आवाज असेल ते. तर म्हणजे खूप जर एकटा पण निर्णय घेऊ नको, जसं आता ट्रम्प करतोय तो. स्वतःच काहीतरी निर्णय घेतो, रोज बदलतो, नाही का. तो कोणाशी म्हणतो म्हणजे चर्चा बिर्चा काही नाही, नाही का. आणि याच्या उलट म्हणजे खूप लोकांबरोबर घोळ घालून वगैरे तेही चुकीचं आहे. मोजक्या लोकांशी चर्चा करणं, मंत्रणा केली पाहिजे राजाने असं. आणि दुसरं, कच्चित ते म्हणजे तव मंत्रित मंत्र हा राष्ट्रात भरी परिधावती. आणि तुझे तुझं मंत्रणा केलेले मंत्र किंवा सल्ले हे राष्ट्रात म्हणजे सगळ्या देशामध्ये तर चर्चा त्याची होत नाहीये ना असं. परिधावती म्हणजे पसरत नाहीये ना, किंवा त्याची गळती लागत नाहीये ना असं. हम्म. म्हणजे आधी केले मग सांगितले असं पाहिजे. हा. म्हणजे आता जसं म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आता ते 370 कलम जेव्हा हटवलं, हो. बरोबर, काय किती मस्तानं जणांना केलं. माहिती असेल आणि किती नाही का. हो. हा, नाही का. इवन हो. हे आता लेटेस्ट ते ऑपरेशन सिंदूर झालं, किती कमी जणांना माहिती होतं. म्हणजे ज्यांना हम्म. माहिती असणं आवश्यक, ज्यांना आणि जेवढं माहिती आवश्यक आहे फक्त त्यांनाच माहिती होतं, नाही का. नोटाबंदी पुन्हा सर, नोटाबंदीचं तर हो. नाही, पण नोटाबंदी तर आहेच. पण आता ते म्हणू शकतात लोक की त्याचा बाकी कोणाशी नाही, त्यांनी घेतला निर्णय असं. लोकांना वाटतं की पंतप्रधानांनी तो स्वतः तसा ट्रम्प टाईप घेतला, पण तसं नाहीये. योग्य लोकांशी त्यांनी अगदी मोजक्या लोकांशी चर्चा चर्चा केली. करून घेतलेली आहे. पण कारण हो. त्याशिवाय एवढं केअरफुल प्लॅनिंग झालंच नसतं की कुठल्या नोटा करायच्या, कुठल्या छापायच्या, कुठल्या बंद करायच्या, त्या एटीएम कसे बदलायचे वगैरे. म्हणजे खूप प्लॅनिंग झालेलं होतं त्याचं, पण ते इतक्या कमी लोकांबरोबर होतं की फारसं हे नाही. पण त्याच्यापेक्षा मी हे लेटेस्ट उदाहरण दिलं ऑपरेशन सिंदूरचं, नाही का. त्याचं. हो. की की वेगवेगळ्या म्हणजे सैन्यामध्ये पण वेगवेगळे विभाग असतात. त्यामुळे प्रत्येकाला फक्त त्यांनी काय करायचं तेवढंच माहिती होतं. परराष्ट्र मंत्र्यांना त्यांनी काय करायचं तेवढं माहिती होतं. सुरक्षा सल्लागारांना त्यांनी काय करायचं तेवढं माहिती होतं. बाकी कोणालाही काही कशाची कल्पना नव्हती, नाही का. असं जास्तीत तसं. चर्चा केलीच नाही. हा. सर्जिकल मोजक्या. स्ट्राईक सुरू केलं ना त्यांनी. हो. म्हणजे हो. नाही नाही, वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे पण या इथे तसं त्यांना बऱ्याच जणांना इन्व्हॉल्व करावं लागलंय. कारण सर्जिकल स्ट्राईक कसं
फार कमी लोकांना सांगून झालं असेल. पण इथे ऑपरेशन सिंदूर हे खूप जणांना कारण मिलिटरीचे वेगवेगळे विभाग, ही आघाडी ती आघाडी, इकडचं तिकडचं, खूप जणांना परराष्ट्र सगळ्या बाकी इतर राष्ट्रांना अपडेट करायचं वगैरे वगैरे सगळं नाही का. पण खूप त्याचं पैलू होते. पण ज्याला जेवढं माहिती पाहिजे तेवढंच त्याला माहिती होतं. मला वाटतं फक्त पूर्ण सगळं माहिती असलेले फक्त 3च लोक असतील. एकच तर ते मोदी, तुमचे डोवाल आणि जयशंकर, बस. इवन आर्मीला सुद्धा बाकीचं काही माहिती नसेल, फक्त त्यांनी काय करायचं तेवढं माहिती असेल आर्मीला, म्हणजे अमित सैन्याला. शहाला अमित नाही, शहाना अमित शहाना त्यांना तेवढं जेवढं माहिती असायचं तेवढंच माहिती असेल, बाकी त्यांनाही माहिती नसेल. कारण जे आता बाहेरचं काय करायचं परराष्ट्राचं ते अमित शहाला सांगितलं पण नसेल. तू करतो, तू आतलं कसं मॅनेज करायचं ते बघ. ते काय त्या ड्रिल्स करणं वगैरे वगैरे सगळं, नाही का असं. बरोबर. हा तसं. पण म्हणजे इतक्या सफाईने ज्याला आपण म्हणतो अशी कामं करायला लागतात, तेच राम सांगतोय की अशी म्हणजे राज्यकारभार आहे असं, म्हणजे काय लोकशाही वगैरे सगळं ठीक जरी असलं तरी ते शेवटी निर्णय आणि त्याचा अंमलबजावणी ही फार गुप्तपणेच करायला लागते, नाही का असं. ती मागच्या 5 ऑगस्टलाच काहीतरी 370 कलम हटवलं होतं ना, तर त्याच्यावर पण बरंच झालं ना, की आता ह्या 5 ऑगस्टला आणखीन काय निर्णय तुम्ही तो घेतात नवीन काय तुम्ही तो माहिती. तुम्ही तो 370 पिक्चर कोणी पाहिला का? हो, बघितला बघितला. हा हा हो ना, तो पाहिलाच. हा छान हो, आहे. तर बघितला. त्याच्यामध्ये बघा, म्हणजे अर्थात ते सगळं हा, 100% ते शेवटी ते कसं नाट्य पाठवलं आहे. बाहेर सगळ्यांना. हा पण म्हणजे थोडं ते ते किती नाट्य आहे, काश्मीर म्हणजे किती 4 वर्ष आधी त्याची तयारी चालली होती, नाही का. ते खूप काय काय हम्म. ते संविधानातलं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स हे ते म्हणजे सगळं करून शेवटी हे केलं नाही. इतकं एकाचा म्हणजे एका याचा दुसऱ्याला पत्ता नाही, एका कानाचा दुसऱ्या कानाला असं. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये राहून बरं का, म्हणजे असे निर्णय केव्हा कुठल्या परिस्थितीत आणि किती जणांच्या उपस्थितीत घेता येतात वगैरे ते सगळं बरोबर हो, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मध्ये नाही राहून म्हणजे केलेले, त्यामुळे कोणीच आणि ऑब्जेक्शन त्यांनी घेऊ एवढं शकत म्हणजे नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला सुद्धा काही करता नाही आलं, नाही तर आपल्या इथे कोर्ट हो. नाही तर काही करू शकतो ना. पण त्यांना सुद्धा म्हणजे अगदी फुलप्रूफ त्यांनी हे केलं असं. ठीक आहे. सगळं म्हणजे प्रोव्हिजन्सचा डिटेल स्टडी केला आणि मग त्यांनी तो उपाय योजला की हे कसं कुठल्या काळात केव्हा कसं शक्य करायचे. हो हो, बरोबर. खरंच कौतुक वाटतं अशा वेळी. चालेल. पुढचं वाचा. कच्चिदृष्टस्य शूरश्च धृतिमान् मतिमान् शुचिः कुलीनश्चानुरक्तश्च दक्षः सेनापतिः कृतः. हम्म. हृष्टश्च, सर इथे हृष्टश्च लिहिले, इथे कच्चित दृष्टश्च लिहिलंय. हा नाही, ते हृष्टश्च मला वाटतं शब्दच ते कुठे दिसत नाही. ते ओसीआर करताना होते ते रुष्टच पाहिजे. रुष्ट हे अर्थ हा, दिलाय त्या. कारण चीअरफुल अर्थ दिलाय त्यांनी त्याचा खाली. हा. हृष्टश्च शूरश्च मतिमान् नाही नाही धृतिमान् नाही, पण शुचिः. पण नाही नाही, ऐका ऐका. द हा हा. त त त आणि रू याचं द झालं असणार असं मला वाटतं. एक्झॅक्ट पुस्तकात काय लिहिलंय बघा. पुस्तकामध्ये त आणि ह. असं डायरेक्ट आहे, पण द्रच काय? केलेलं आहे त्याला. ध्रुव. हा, कश ध्रुव. हा, ध्रुव. द आणि दृष्टश्च, हा, कश्चित दृष्टश्च, द आणि हरू याचं दृष्टश्च केले. हा, हा रूच बरोबर आहे. हा. नाही नाही, रू रू दृष्टश्च. आहेच तो. संधी विग्रह हा केल्यावर रूच होणार. पण ती संधी हा, तो आणि र ची काय झाली याच्याबद्दल मला उत्सुकता होती. ध्रुव ध्रुव झाला, ध्रुव. हा, हम्म. ध्रुव. हम्म. धला द आहे सर ते. तेच द तेच ध हो, कच्चित बरोबर. ध्रुव. द त च द होतं हं. आणि द आणि ह च परत ध झालं असं. हम्म. हा. हम्म. म्हणजे अन्वय आहे, हृष्टश्च शूरः च मतिमान् धृतिमान् शुचिः कुलीनः च अनुरक्तः च दक्षः सेनापतिः कृतः कच्चित्. हम्म. I trust you have appointed a man who is cheerful, brave, sagacious, काय हे, steadfast, honest, of a good family, loyal and efficient as the army chief. अच्छा, आर्मी चीफ म्हणून अशा माणसाला तू नेमलंय असं मला विश्वास वाटतो. हा, बरोबर. हम्म, हम्म, हम्म.
हम्म, मराठी अर्थ सांगून टाका सर. हम्म. मराठी हा अं, अं, तू म्हणजे असं आपण वेगळ्या पद्धतीने म्हणूया. तू असे करतोयस ना अशा पद्धतीने तू म्हणजे म्हणजे उत्साही, हा, शूर, धैर्यवान, धृती म्हणजे धैर्यवान, हा, नंतर प्रामाणिक, हा, कुलीन, हम्म, अनुरक्त. इथे अनुरक्त लॉयल असं नाही वाटत. अनुरक्त म्हणजे ज्याचं आपल्या म्हणजे कामावर प्रेम आहे. कामावर प्रेम आहे असा. हा, आणि एकनिष्ठ पण म्हणता नाही येणार. प्रामाणिक आणि एकनिष्ठ म्हणता येईल कदाचित. पण मुख्य इथे डिव्होटेड, अनुरक्त म्हणजे डिव्होटेड, समर्पित, हा, समर्पित, हम्म. आणि दक्ष म्हणजे दक्षच होईल, हा, अलर्ट हो, या अर्थाने. सावधान. इफिशियंट नको, दक्ष म्हणजे अलर्ट, हा, आणि हा, सावधान, सेनापती नियुक्त सतत. केला आहेस ना. हम्म, आणि ते पुढचं. चिअरफुल काय ते संतुष्ट किंवा आनंदी, उत्साही. 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 अच्छा. हम्म. राजेश, तुम्ही हे आपण बोलतोय याचं तुम्ही टाईप करताय का? नाही, मी नंतर ते रेकॉर्डिंग बघून करतो ऍक्च्युली. ओके ओके, हा, चालेल, ठीक आहे. हा, पुढचं वाचा. कोण वाचताय? देवी. हो सर. कच्चित् आलस्य भक्तश्च अलस्य. वेतनश्च. बलस्य काय आहे. ते बलस्य. आलस्य? बलस्य बलस्य नाही, बलस्य. बलस्य. अच्छा, कश्चित् बलस्य भक्तश्च वेतनश्च यथोचितं. काय सर जरा हे मोठं करा. संप्राप्तकालं दातव्यं ददासीन विलंबसे. हम्म. बलस्य दातव्यं भक्तं च यथोचितं वेतनं च सम्माप्तकालं संप्राप्त. संप्राप्तकालम. ददा संप्राप्तकालं ददासी कच्चित् न विलंबसे. हम्म. जसं आपण म्हणतो ना की सैन्य पोटावर चालतं पूर्वीपासनं, तसं हे की तू बलस्य म्हणजे सैन्याचे, हा, हा, वेतन, शिधा, हा, उचित, जसा योग्य असा, हा, आणि योग्य वेळी न उशीर देणे आहे ते तू विलंब न करता देत आहेस ना, असं. उशीर न करता देतो आहेस ना, असं. म्हणजे सैन्याला पगार आणि हे का शे राशन. हा, खाणं पिणं त्यांचं, हा, असं. हा. हम्म. कारण नाहीतर मग सैन्यात जर असंतुष्ट असलं तर ते काम कसं करणार, म्हणजे एकनिष्ठ कसं राहणार, चलबिचल होईल त्यांची ना, म्हणून. सप्तम कालम म्हणजे ठरलेल्या वेळी किंवा वेळेवर का? योग्य वेळी. संप्राप्त म्हणजे हा, योग्य वेळ, प्राप्तकालम. हा, योग्य वेळी, योग्य योग्य वेळी म्हणजे ठरलेल्या ठरलेल्या वेळी. दिवशी द्यायचा. हो, उशीर तर करत नाहीस ना. हो, 1 तारखेला न विलंब. पगार. तारखेला. ठीक आहे, आपण थांबूया, वेळ झाली आता मला वाटतं. पुढचं उद्या घेऊया. हा, चालेल तर सर. जय मजा गुरु. येते सर, तुम्ही इन्व्हॉल्व होता म्हणून. हा, ऐकताना छान वाटतं, तुम्ही सांगता व्यवस्थित अगदी. चालेल, ठीक आहे. हम्म. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय